नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा तत्सम निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. सर्व निराधार बांधव, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर विधवा महिला यांना जुलैचा हप्ता कधी मिळणार, तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर हा हप्ता कधी जमा होणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर मित्रांनो, मला माहित आहे की निराधार योजनेचे सर्व लाभार्थी हे चिंतातूर झालेले आहे, कारण दिव्यांग बांधवांचा जुलैचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला होता. त्याचबरोबर ऑगस्टचा हप्ता वितरणाची प्रोसेस सुद्धा सुरू झालेली आहे. म्हणजे 30 जुलैला त्यांचा GR आलेला होता ऑगस्ट हप्त्या संदर्भातील, आणि आता प्रोसेस पण सुरू झालेली आहे. मात्र जुलैचा हप्ता उलटून गेला तरी जे काही निराधार बांधव आहेत तर त्यांच्या खात्यावर जुलैचा हप्ता पैसे जमा करण्यासंदर्भातील कोणता GR आलेला नाही, आणि या संदर्भात कोणती माहिती उपलब्ध न झाल्यामुळे सगळे लाभार्थी चिंतातूर झालेले आहे आणि त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आपल्याला दिसून येईल. आणि प्रत्येक जण फक्त एकच विचारत आहे की आमचा हप्ता कधी मिळणार आहे. तर मित्रांनो बघा, या संदर्भात माझं पूर्णपणे लक्ष आहे. त्याचबरोबर संबंधित विभागाचे जे काही अधिकारी आहे आणि कर्मचारी आहेत यांच्यासोबत वेळोवेळी संपर्क होतो आणि मी वेळोवेळी हा प्रश्न उपस्थित करत आहे की दिव्यांग बांधवांचे पैसे किंवा त्या संदर्भातील GR वेळेवर येत असताना जे काही निराधार बांधव आहेत त्यांचा GR किंवा त्यांचा हप्ता का मिळत नाही. तर मित्रांनो बघा, जे काही तहसील कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे की त्यांची सुद्धा प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्यांच्याही खात्यावर हे दिव्यांगांचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच जुलैचा हप्ता जमा केला जाईल, अशा पद्धतीची माहिती तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो, नेमका प्रश्न असा आहे की अजूनपर्यंत शासनाने जुलैच्या हप्त्याबाबतचा GR काढलेला नाही आणि एकीकडे 45 लाख लाभार्थी असे आहे की ते जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे. हा महिना पूर्णपणे संपलेला आहे आणि दुसरा महिना सुद्धा सुरू झालेला आहे आणि आजची 7 ऑगस्ट आहे, तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वितरणाचे कोणतीही प्रोसेसिंग सुरू झालेली दिसत नाही. आता मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होते की शासन कधी कधी GR पण काढत नाही आणि तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यावर योजनेचा हप्ता जमा केला जातोय. अगदी त्याच पद्धतीने आता वेळ फार झालेला असल्यामुळे होऊ शकते GR आला तर येऊ पण शकेल किंवा तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यावर जुलैचा हप्ता जमा केला जाऊ शकतो. तर अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे. आता मित्रांनो, सध्या तरी आपल्याला फक्त वाट बघावी लागेल आणि आपल्या चॅनलच्या वतीने आपण वेळोवेळी हा मुद्दा आता उचलून धरणार आहोत आणि या संदर्भात रोजच व्हिडिओ टाकत जाणार आहे, जेणेकरून जे काही निराधार बांधव आहे, विधवा महिला आहे आणि श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी आहे तर त्यांच्या हप्ता वेळेत मिळेल आणि पुढे येणारे जे काही हप्ते आहेत तर ते सुद्धा कंटिन्यू मिळत राहील. तर यासाठी चॅनलच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि जे काही 45 लाख लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर तातडीने हा हप्ता वितरित करावा. आणि मित्रांनो, आपलं एक महत्वाचं काम आहे की मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की आपण आपल्या वतीने निवेदन द्या, तहसीलदार साहेबांना भेटा, त्यांना निवेदन द्या, त्यांना सांगा की आमचा हप्ता कधी मिळणार. दिव्यांग बांधवांचा हप्ता जमा होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. या अगोदर त्यांचा GR आलेला आहे
मात्र निराधार बांधवांच्या बाबतीत GR पण आलेला नाही आणि नेमके पैसे कधी मिळणार तर याचं कोणतेही अपडेट सुद्धा मिळत नाही. तर अशा प्रकारची निवेदन प्रत्येक गावागावामधून जर तहसील कार्यालयापर्यंत गेली तर निश्चितच तुमच्या एकीच्या बळामुळे हे काम सुकर होईल आणि लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील. त्यामुळे तुम्ही तहसीलदारांना भेटलं पाहिजे, त्यांना निवेदन दिलं पाहिजे किंवा विनंती अर्ज केला पाहिजे. तर मित्रांनो, हे जर तुम्ही करणार नसाल तर होऊ शकते अशा प्रकारचा विलंब दर महिन्याच्या वेळेस तुम्हाला, दर हप्त्याच्या वेळेस तुम्हाला पाहायला मिळेल. तर असं जर होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर निवेदन द्या, अर्ज करा आणि जे काय होईल की जे निराधार बांधव आहे तर त्यांच्याकडे शासन लक्ष देईल आणि त्यांचे हप्ते सुद्धा दिव्यांग बांधवाप्रमाणे रेग्युलरपणे त्यांच्या खात्यावर जमा होईल. मित्रांनो, ही बातमी आपल्या चॅनलच्या वतीने आपण आता कंटिन्यू करणार आहोत आणि तुमचं सुद्धा काम असं आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी, त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि एवढं शेअर करा की शासनाच्या प्रतिनिधीपर्यंत, त्याचबरोबर जे काही आमदार महोदय आहे, खासदार महोदय आहे ते यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जायला हवा, जेणेकरून जे काही निराधार बांधव आहे, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी आहे आणि विधवा महिला आहेत तर त्यांचा आवाज शासनापर्यंत जाईल आणि त्यांचं जे काही हप्ता वितरणाचं काम आहे तर ते सुद्धा रेग्युलरपणे सुरू होईल आणि पुढील हप्ते लवकर त्यांच्या खात्यावर जमा होतील. त्याचबरोबर त्यांच्या अनुदान वाढीचा पण प्रश्न आहे. अनेक वर्षापासून फक्त 1500 रुपयेच त्यांना मिळतात, तर यामध्ये सुद्धा वाढ करण्यात येऊन 4000 रुपयाची जी काही मागणी आहे तर ती सुद्धा त्या निवेदनामध्ये करण्यात यावी. तर अशा प्रकारचं काम आपल्याला आता वेळोवेळी करावं लागणार आहे, तरच आपल्या खात्यावर रेग्युलर हप्ते जमा होईल. धन्यवाद मित्रांनो.